मी सध्या दादर येथील शिंदेवाडी परिसरामध्ये असलेल्या शिधा वाटप कार्यालयामध्ये आहे आणि या कार्यालयाची आपण अवस्था बघू शकतो कशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी हे सिलिंगची अवस्था आहे आणि हे कॅबिन आहे शिधा वाटप अधिकाऱ्यांचं आणि या ठिकाणी आपण अवस्था बघतोय किती वाईट आहे. हे सिलिंग हे अर्ध कोसळलेलं आहे आणि अर्ध कोसळायच्या स्थितीमध्ये आहे. वरती छप्पर आहे आणि ते देखील जुन्या काळात बांधलेलं आहे. ते देखील कधीही पडू शकतं आणि अशा याच्यामध्ये हे सर्व अधिकारी या ठिकाणी कामं करतात. मोठ्या प्रमाणावरती नागरिक देखील या ठिकाणी आपलं जे रेशनिंग कार्डचं काही काम असतं ते करण्यासाठी येत असतात. मोठ्या गर्दी होते आणि अशामध्ये या आपण कार्यालयाची अवस्था बघतोय कधीही कोसळू शकतं. एकंदरीत जीव मिठीत धरून हे सर्व जे अधिकारी असतील किंवा नागरिक असतील या ठिकाणी आपलं काम करण्यासाठी येत असतात. शिधवाटप अधिकारी आहेत. अवस्था एकदम अतिशय वाईट आहे. तुमचाही जीव तुम्ही मुठीत धरून काम करताय. नागरिकांसाठी मोठ्या गैरसोयीचं होतंय. कारण की या ठिकाणी अजिबात सोय नाहीये कसली, ना पाण्याची ना वॉशरूमची. हो, बरोबर आहे. तुम्ही हां. म्हणताय त्या पद्धतीने बरोबर आहे आणि या संदर्भात मी पत्रव्यवहारही आमच्या वरिष्ठ कार्यालयाला केला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत इथल्या, त्यांना पण मी पत्रव्यवहार केलेला आहे. तरी पण अद्यापपर्यंत तर काही कारवाई याच्यावरती झालेली नाही आणि त्या अनुषंगाने हे जे आलेले आहेत आता तपासणी बघायला, की वास्तविक काय परिस्थिती आहे. हे जे अधिकारी म्हणतात, की काय बाबा इथे एवढी परिस्थिती आहे. तर मी प्रत्यक्ष त्यांना दाखवू शकतो, की काय परिस्थिती आणि आम्ही कशा पद्धतीने कामं करतो आणि आमचे कर्मचारी कसे काम करतात. या त्यांना आजारी पडण्याची लक्षणं आहे तिथे. पण तरी पण त्या परिस्थितीत पण आमची लोकं सगळी आम्ही कामं करतो. पावसाळ्यात तर ह्याच्या परिस्थिती याच्यापेक्षा आणखी जास्त खराब असते. कारण ही जागा ऑलरेडी खाली गेलेली आहे आणि बाकी आजूबाजूला सगळं बिल्डिंग बनल्यामुळं इथे पाणी साचतं खूप आणि त्या परिस्थितीत आम्ही येतो, काम करतो, लोकांना सेवा देतो. पण लोकांच्या पण तक्रारी असतात, की वॉशरूम बरोबर नाही, इथे पिण्याचे पाणी नाही. ती पण आम्ही स्वखर्चाने आम्ही सगळं तयारी करतो. कधी काही कोणाचा तक्रार होऊ देत नाही, पण असं नसावं, असं मला तरी वाटतं. काय नेमकं इथं अर्ध हे सीलिंग पडलं होतं. मी आणखी काय आलो काय आणखी तेव्हापासून. आणखी काय तुम्हाला इथं सोसावं लागतंय? आणखी म्हणजे आता हेच मूलभूत ज्या सेवा आहेत, त्या आम्हाला काहीच पुरवलेल्या जात नाही. उद्या समजा हे सिलिंग पडलं, तर मी कोणाकडे जाऊ सांगायला किंवा दुरुस्त करायला? ते तर माझ्या अधिकारात तर नाही आहे एवढं. जेवढं आम्हाला जेवढं करता येईल तेवढं आम्ही जेवढं आमच्या सगळं सहकार्य मिळून आम्ही करतोच मूलभूत सेवाचे. तुम्ही जिथं बसता ही तुमची खुर्ची आणि थेट वरती या सिलिंगला चीर गेलेली आहे. हं. आपण बघतोय तुम्ही जीव धोक्यात घालून इथं बसताय. आता त्याला प्रश्न नाही, मला काम करायचे, जनतेचं पण काम करायचं आहे आणि वरिष्ठांचं पण काय आदेश आहे ते पाळावं लागतं. त्यासाठी मला बसणं भागच आहे. मी तर बाहेर तर बसू शकत नाही. बरोबर. म्हणजे बेसिक सुविधा देखील नाहीये वॉशरूमच्या, पाण्याची वॉशरूमचं सोय, नाही नागरिक येत असतात. तर हो, हो, येतात. कोणत्या-कोणत्या भागातली या ठिकाणी रेशनिंग कार्ड्स दुरुस्त इथून करायला येतात? परळ हां, ते माटुंग्याच्या अलीकडेपर्यंत आमचा एरिया आहे. हां, ईस्टचा वेस्टचा हां. तो पूर्ण आमच्या अंडरमध्ये येतो. तेवढी सगळी लोकं इथे येतात. राष्ट्रीय आपण या नाव ठिकाणी कमी करणे, हां, वाढवणे हां. आणि नवीन घर घेतलं असेल तर नवीन शीतावाटप तयार करणे हे आमचं काम आहे. पाठपुरावा करत नाही का तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगत नाही की या कार्यालयाबद्दल नेमकं का सुधारत नाहीये हे कार्यालय? आता वरिष्ठांनी का करत नाही ते वरिष्ठांचं काम मला माहिती नाही. पण मी माझ्याकडची तर कागदपत्र मी सगळं दिलेले आहे त्यांना. हां. इव्हन 1,35,00,000चा पी-डब्ल्यू-डीने आपल्याला बजेट दिलेलं आहे या कार्यालय आणि अडचणी सुधारण्यासाठी. काय येतायत नेमकं कार्यालय अडचणी आता ते सुधारायला? वरिष्ठ सांगू शकतात. हां, कारण माझी पोस्ट तर तिथपर्यंत नाही आहे. हां. मी तिथे वरिष्ठांकडे मी ते करू शकत नाही. कारण ते काम त्यांनीच करायचं आहे. माझ्या अर्थात नाही आहे ते काम. आपण हे यांचा केबिन बघतोय आणि केबिनच्या बाहेर आपण या कार्यालयाची अवस्था देखील आणखी बघू शकतो. हे स्वतः जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी बसतात. मात्र हे बघतोय पूर्ण जुन्या काळातील हे बांधकाम आहे आणि ते कधीही कोसळू शकतं. कारण की वाईट अवस्था आहे. आपण बघतो वरती पत्रे आहेत. या ठिकाणी काहीही गोष्टी ज्या आहेत त्या त्यातून येत असतात. पूर्ण जुन्या काळातलं हे कार्यालय आहे. आपण बाहेरून ही बिल्डिंग बघूया. जुन्या काळातील बिल्डिंग आहे. अतिशय असं मोडकळीस आलंय की काय अशी स्थिती या बिल्डिंगची आपण बघू शकतो. कशा पद्धतीनं याचं हे शिंदेवाडी येथील कार्यालय आहे. आपण बघतोय महाराष्ट्र शासन शिधा वाटप कार्यालय क्रमांक 16 शिंदेवाडी दादर पूर्व. पूर्णपणे हे जुनं झालेलं आहे. कधीही मोडकळीस येऊ शकतं अशा पद्धतीचं हे कार्यालय आहे.
आणि हे सुधारावं यासाठी इथले जे अधिकारी आहेत, कार्यालय अधिकारी, त्यांनी वारंवार पाठपुरावा करताय, मात्र अद्याप ते सुधारत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे जीव मुठीत धरून त्यांना या ठिकाणी काम करावं लागतंय. कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेंसह मूर्ती गणकवार, NDTV मराठी, मुंबई.